तर आपण बघत होतो डिटर्मिनंट्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यात स्टार्टिंगला बघितलं होतं व्हॉट इज द डिटर्मिनंट्स. सो डिटर्मिनंटची सिंपल डेफिनेशन आहे टू वर्टिकल बार्स जो अरेंज द नंबर्स इन हॉरिझॉन्टल लाईन्स अँड वर्टिकल लाईन्स इज कॉल्ड ॲज डिटर्मिनंट्स. हॉरिझॉन्टल लाईन्सला काय म्हणतो आपण रो, वर्टिकल लाईन्सला काय म्हणतोय कॉलम्स. ठीक आहे, सो आपण दोन प्रकारचे डिटर्मिनंट्स बघितले, दोन प्रकारचे डिटर्मिनंट्स आहेत. देयर आर टू टाइप्स ऑफ डिटर्मिनंट्स, डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. ज्या डिटर्मिनंट्स मध्ये दोन रो आणि दोन कॉलम्स आहेत अशा डिटर्मिनंट्सला काय म्हणतो आपण डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे, त्यानंतर दुसरा टाइप्स आपण डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2. त्याच्यानंतर आपण बघितलं आहोत टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 2 सिम्पली बाय यूजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर जो नवीन पॉइंट्स म्हणजे नवीन जो तुमच्यासाठी आहे ते डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. सो डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 इन द डिटर्मिनंट 3 rows and 3 columns. सो त्याला म्हणतो आपण डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. सो डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची सुद्धा आपल्याला व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम्स असणार आहे. ठीक आहे, सो त्याचे आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ 3 ऑर्डर डिटर्मिनंट्स बाय डायरेक्टली एक्झाम्पल. म्हणजे एक्झाम्पल घेऊन आपण डायरेक्टली बघितलं होतं की 3 ऑर्डर डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतो. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करतोय, यू हॅव टू कन्सिडर द फर्स्ट रो. मोस्ट ऑफ दी फर्स्ट रो कन्सिडर करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे, पहिला रो कन्सिडर केला, ज्याच्यामध्ये फर्स्ट रो कन्सिडर करून फर्स्ट एलिमेंट दे साइन मल्टिप्लाय देन डिलीट दॅट टू दॅट कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट्स. सो म्हणजे काय केलं आपण 3 ऑर्डर डिटर्मिनंट्सला कशा कन्वर्ट करतोय सिम्पली 2 ऑर्डर डिटर्मिनंट्स मध्ये आणि नंतर आपण त्याला सिम्प्लिफाय करतोय. ठीक आहे, सो आपण एक 2-3 एक्झाम्पल सॉल्व्ह केले होते. ठीक आहे, आपण त्याची थोडीशी प्रॅक्टिस करू, 2-3 एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 4, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स 5 - 2 0 3 1 - 6 4 - 5 2. ठीक आहे, सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे, त्याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3. सो डिटर्मिनंट्स ऑफ ऑर्डर 3 यू कॅन नॉट सॉल्व डायरेक्टली. फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू एक्सपांड किंवा फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू कन्वर्ट देम टू 2 ऑर्डर डिटर्मिनंट्स. तर स्मॉल डिटर्मिनंट्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, आणि त्याला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतोय, यू हैव टू मोस्ट ऑफली यू हैव टू कन्सिडर एनी रो और एनी कॉलम्स. ठीक आहे, तुम्ही कुठलाही रो किंवा कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, पण आपण फर्स्ट रो कन्सिडर करून सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, आफ्टर दॅट 2 एक्झाम्पल यू हैव टू सॉल्व्ह द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स कन्सिडरिंग एनी रो और एनी कॉलम्स. हे 2 एक्झाम्पल फर्स्ट रो सॉल्व्ह करू आपण. त्याच्यानंतर बघू की कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स म्हणून आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार. ठीक आहे, सो मोस्ट ऑफली आपण पहिला रो वरतीच असतो फर्स्ट रो, त्याच्यामुळे फर्स्ट रो मी कन्सिडर केला तर कॅल्क्युलेशनचा पार्ट थोडंसं फास्ट करता येईल. म्हणजे फर्स्ट रो कन्सिडर हे सगळ्या गोष्टी फास्ट करता येईल. ठीक आहे, म्हणून आपण मोस्ट ऑफ फर्स्ट रोज करतो. ठीक आहे, पण असं काही नाही की कुठल्याही रोनी आणि कुठल्याही कॉलम्सनी डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, सो या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर द फर्स्ट रो. ठीक आहे, 3 एलिमेंट्स 5 - 2 0. देन व्हाट इज द साइन सिक्वेन्स प्लस मायनस प्लस. ठीक आहे, ठीक आहे, सो काय ना हा साइन मल्टिप्लाय करायचा दॅट एलिमेंट प्लस इंटू प्लस 5 प्लस 5. सो डिलीट दॅट रो अँड दॅट कॉलम्स. 5 कुठे दिसतोय तुम्हाला, फर्स्ट रो मध्ये दिसतोय, फर्स्ट कॉलम मध्ये दिसतोय. सो तो रो आणि तो कॉलम्स मध्ये तो कसा आहे 5 कॉमन आहे. सो यू हॅव टू डिलीट द कॉमन. सो त्या रो आणि कॉलम मध्ये कॉमन आहे, तो रो आणि कॉलम्स काय करायचा आहे डिलीट करायचा आहे. अँड रिमेनिंग एलिमेंट्स 1 - 6 5 याचा रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट्स. पण रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट क्लियर असताना कुठे एलिमेंटची पोझिशन चेंज नाही करायची. 1 - 6 - 5 1 - 6 - 5. ठीक आहे, देन नेक्स्ट -2 into मायनस मायनस प्लस. ठीक आहे, जे असेल ते लिहायचं. हे मायनस मल्टिप्लाय विथ दॅट साइन -2 into मायनस प्लस इथे लिहिणार. मग पुन्हा हा 2 -2 कुठे कुठे दिसतो, फर्स्ट रो सेकंड कॉलम. सो यू हैव डिलीटेड फर्स्ट रो सेकंड कॉलम. सेम त्याच पद्धतीने रिमेनिंग एलिमेंट्स 3 - 6 4 2. रिमेनिंग एलिमेंटचा डिटर्मिनंट 3 - 6 4 2. ठीक आहे, देन सेम ॲज दिस थर्ड एलिमेंट साठी प्लस इंटू प्लस 0. आता 0 ला साइनच नसते, त्यामुळे प्लस इंटू प्लस 0 प्लस 0 किंवा -0 काही फरकच नाही पडणार. सो प्लस आहे तर प्लस 0. ठीक आहे, सो 0 पुढे पुढे दिसतोय, पुन्हा तेच 0 पुढे पुढे दिसतोय, फर्स्ट रो थर्ड कॉलम. सो डिलीट फर्स्ट रो थर्ड कॉलम्स अँड रिमेनिंग एलिमेंट्स 3 1 4 -5. याचा काय घेणार आपण डिटर्मिनंट 3 1 4 -5. ठीक आहे, आता सिम्पली काय केलं आपण 3 ऑर्डर डिटर्मिनंट कन्वर्ट केले स्मॉल डिटर्मिनंट्स मध्ये 2 ऑर्डर डिटर्मिनंट्स मध्ये. डिटर्मिनंट्स
हे तुम्हाला डिटरमिनंट सॉल्व करता येतं बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 तसंच ठीक आहे. या डिटरमिनंटला सॉल्व करणार आपण आता ब्रॅकेट मध्ये 1 into 2 मल्टिप्लिकेशन मायनस 5 into -6 मायनस प्लस 30 प्लस आलं तर प्लसच. हे मायनस आपल्याला कशाचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्लियर आहे सगळ्यांना. हे मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे जर मायनस आलं तर याला ब्रॅकेट टाका. ठीक आहे. इथे प्लस आलं तर प्लस. सो प्लस 2 च्या जागी प्लस 2 अगेन हा ब्रॅकेट म्हणजे हा डिटरमिनंट सॉल्व करून घ्यायचा ब्रॅकेट मध्ये 3 into 2 6 मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून मायनस 4 into -6 -24. सो -24 आलं म्हणून मी ब्रॅकेट टाकला. हे मायनस आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशनचे हे मायनस या दोनचं मल्टिप्लिकेशन करून येणार. ठीक आहे. म्हणून त्या मायनसला कुठे चेंज होईल. ठीक आहे. प्लस 0 देन क्रॉस मल्टिप्लिकेशन -15 मायनस 4 into 1 4. ठीक आहे. अब सिंप्लिफिकेशनचा पार्ट आहे. सगळ्यात पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व करत असतो. 5 2 minus 30 28. ठीक है. प्लस 2 इन ब्रैकेट 6 माइनस माइनस प्लस ये माइनस है माइनस क्या होना प्लस 6 प्लस 24 30. ठीक है. प्लस 0 इन ब्रैकेट माइनस 15 माइनस 4 माइनस 90. ठीक है ना माइनस 90. देन कैलकुलेशन का पार्ट 5 into 28. ठीक है ना 140. ठीक है 140 प्लस 2 into 30 60 प्लस 0 into any value 0. ठीक है. तो कितने आ रहे 140 प्लस 60 200. ठीक है ना 200. So what is the value of the determinants 200. ठीक है. किती आली त्याची व्हॅल्यू 200. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण सॉल्व करतोय 3 ऑर्डर डिटरमिनंटची व्हॅल्यू. ठीक आहे बाय कन्सिडरिंग फर्स्ट. ठीक आहे. क्लियर आहे सगळ्यांना. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन आपण घेऊ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स 3 0 4 6 5 2 5 1 3 rows 3 columns. You cannot solve directly the determinants. First of all you have to expand, convert it into determinants of order 2 considering first row. आपण कुठल्याही रोनी आणि कुठल्याही कॉलमनी करू शकतो पण सगळ्यात पहिले आपण फर्स्ट रोनीच प्रॅक्टिस करतोय. कारण फर्स्ट रो हा सगळ्यात वरती असल्यामुळे कॅल्क्युलेशनचा रिमेनिंग कॅल्क्युलेशन ते करायला थोडं सोपं जाते बाकीच्या रोपेक्षा. ठीक आहे. ते आपण एक एक्झाम्पल बघू की कुठल्याही रोनी आणि कुठल्याही कॉलमनी कशी डिटरमिनंटची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे. सो how to solve the value determinant. So first of all consider the first row, then sign sequence plus minus plus. ठीक है. हा साइन सीक्वेंस पहिल्याला प्लस दुसऱ्याला मायनस देन प्लस. ठीक है. देन साइन मल्टीप्लाय प्लस इनटू प्लस 3 प्लस 3. ठीक है. सो डिलीट 3 कुठे कुठे दिसतोय पहिल्या रो मध्ये दिसतोय आडव्या पहिल्या लाईन मध्ये आणि उभ्या पहिल्या लाईन मध्ये. सो त्या रो मध्ये आणि त्या कॉलम मध्ये तो काय कॉमन. सो हे रो आणि हा कॉलम काय होणार डिलीट. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट -5 to 1 -3. ठीक है. Then next सेम जसे या एलिमेंट साठी केलं तसं सेकंड एलिमेंट साठी मायनस इंटू प्लस 0 मायनस 0. ठीक आहे. प्लस दिले काय मायनस दिले काय 0 तर काही फरकच नाही पडणार. देन 0 पुढे कुठे दिसतोय फर्स्ट रो सेकंड कॉलम या लाईन मध्ये आणि उभ्या लाईन मध्ये. सो ती लाईन तो कॉलम डिलीट काय होते 6 to 5 मायनस 3. त्याचं काय घ्यायचं आहे डिटरमिनंट 6 5 मायनस 3. देन नेक्स्ट plus into minus 4 plus into minus 2 plus into minus 4. So delete minus 4 that row and that column, first row third column and remaining elements of determinant काय होते मग 6 minus 5 5 6 minus 5 1. So पहिला रो कन्सिडर करून आपण काय केले त्याला कन्वर्ट केले स्मॉल डिटरमिनंट मध्ये डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 2 मध्ये. Then you have to solve the determinants of order 2. 3 तसंच या डिटरमिनंटची व्हॅल्यू तुम्ही ब्रॅकेट मध्ये सॉल्व करणार. किती येणार -5 into -3 मायनस मायनस प्लस 15 मायनस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 1 into 2 त्यातून -2. ठीक आहे. देन -0
then remaining elements of determinant ची value cross multiplication 6 into -3 -18 5 into 2 माइनस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि 5 into 2 ची व्हॅल्यू काय आहे 10 जर माइनस आली तर मग त्याला ब्रॅकेट टाकायचं तर क्रॉस मल्टिप्लिकेशनचा माइनस ठीक आहे ही क्रॉस मल्टिप्लिकेशनचा माइनस असते या दोन्हीची मल्टिप्लिकेशन जी ती इथे लिहायचं प्लस आलं तर काय अडचण नाही माइनस आलं तर ब्रॅकेट टाकणार then -4 then remaining elements of cross multiplication 6 into 1 6 minus 5 into -5 -25 आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशनचं माइनस आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून पण किती आले माइनस सो म्हणून मी त्याला ब्रॅकेट टाकला -25 ठीक आहे देन कॅल्क्युलेशन पार्ट हाऊ टू सॉल्व फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व द ब्रॅकेट हे तर आपल्याला माहिती पहिले ब्रॅकेट सॉल्व करतो देन मल्टिप्लिकेशन देन ऍडिशन किती 3 15 minus 2 30 minus 0 minus 18 minus 10 minus 28 ठीक है then minus 4 6 इकडे लक्ष 6 आणि मायनस आत मध्ये गेलो मायनस मायनस प्लस 25 मायनस into मायनस प्लस so 6 plus 25 किती येणार 31 किती येणार 30 So 3 into 31 किती येणार 39 minus 0 into any value so plus 0 लिया का minus 0 काय फरक नाही पडणार पण minus 0 लिहिलं तर साइनचा सिक्वेन्स असतो minus minus plus 0 into any value 0 minus 4 into 31 minus 124 ठीक है minus 124 आता 39 minus 124 इधर 39 minus 124 ठीक है सो काय येणार माइनस 124 अधिक 39 ठीक है सो किती येणार माइनस कारण मोठी व्हॅल्यू कुठली माइनस किती येणार 5 ठीक है देन 8 माइनस 85 किती येणार माइनस 85 ठीक है सो हियर डिटरमिनंटची व्हॅल्यू म्हणजे माइनस 85 ठीक है सो या पद्धतीने आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 क्लियर आहे सगळ्यांना हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार कन्सिडरिंग फर्स्ट ठीक आहे क्लियर आहे सगळ्यांना इथपर्यंत ठीक आहे सो पॉज द व्हिडिओ नोट इट डाउन ठीक आहे देन नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स 3 ऑर्डर डिटरमिनंट्स दिले आहेत तुम्हाला आणि 3 ऑर्डर डिटरमिनंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची ठीक सो आतापर्यंत आपण 5 क्वेश्चन सॉल्व केले हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ 3 ऑर्डर डिटरमिनंट्स पण ते क्वेश्चन्स आपण सगळे 5 क्वेश्चन सॉल्व केले कन्सिडरिंग फर्स्ट हे दोन क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे यू हॅव टू कन्सिडर एनी रो और एनी कॉलम्स तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता ठीक आहे आता मला सांगा फर्स्ट रो कन्सिडर केल्यानंतर आपण कुठला रो कन्सिडर करतो फर्स्ट रो ठीक आहे तो फर्स्ट रोचा साइन सिक्वेन्स काय प्लस माइनस प्लस ठीक है देन सेकंड रो एंड थर्ड ठीक है सेकंड रो चा साइन सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे माइनस प्लस माइनस ठीक है आणि थर्ड रो चा साइन सिक्वेन्स पुन्हा फक्त साइन सिक्वेन्स मोस्ट इम्पॉर्टंट लक्षात ठेवायला पाहिजे पहिला रो प्लस माइनस प्लस हे तर माहिती आहे आपल्याला मग सेकंड रो जर कन्सिडर केला तर साइन सिक्वेन्स बदलतो फक्त तर आपण जे काही साइन लिहितो तिथे माइनस प्लस माइनस आणि थर्ड रोचा साइन सिक्वेन्स आहे प्लस माइनस प्लस ठीक आहे फर्स्ट रोचा साइन सिक्वेन्स आणि थर्ड रोचा साइन सिक्वेन्स सेम आहे प्लस माइनस प्लस आणि सेकंड रोचा साइन सिक्वेन्स माइनस प्लस माइनस ठीक आहे आता हे झाले फर्स्ट रो प्लस माइनस प्लस सेकंड रो माइनस प्लस माइनस एंड थर्ड रो प्लस माइनस प्लस ठीक आहे आता याच्यामध्ये जर कॉलम कन्सिडर केले कॉलम सो कॉलम का साइन सिक्वेन्स है ह्या प्लस माइनस प्लस पहिला कॉलम प्लस माइनस प्लस दूसरा कॉलम माइनस प्लस माइनस हे साइन लिहून घेतले आपण सगळे देन थर्ड कॉलम प्लस माइनस प्लस ठीक आहे सो तुम्ही जर बघितलं तर इकडे लक्ष द्या फर्स्ट रो R1 देन R2 ठीक है देन कॉलम 1 एंड कॉलम 2 ठीक है फर्स्ट रो आणि थर्ड रो ठीक आहे आणि कॉलम फर्स्ट आणि थर्ड कॉलम याचा साइन सिक्वेन्स काय प्लस माइनस प्लस आणि
सेकंड रो अँड सेकंड कॉलमचा साइन सिक्वेन्स आहे मायनस प्लस मायनस. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. मग तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. फक्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे साइन सिक्वेन्स. तुम्ही काय त्या साइनच्या वरती एलिमेंटच्या वरती डोक्यावरती काय आपण साइन सिक्वेन्स लिहितोय प्लस मायनस प्लस, ते फक्त महत्वाचं आहे. बाकी सगळी प्रोसिजर तर मग सेम, जशी फर्स्ट रो कन्सिडर करून प्रोसिजर करतो तो जो काही एलिमेंट ज्या रो आणि कॉलम मध्ये रो आणि कॉलम्स काय करतो आपण ते त्याच पद्धतीने करायचे. फक्त साइन सिक्वेन्स तो बदलणार आहे, बाकी सगळी प्रोसिजर तीच. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. कुठलाही रो आणि कुठल्याही कॉलम्सनी तुम्हाला जर डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर हे साइन सिक्वेन्स लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पहिल्या रोचा साइन सिक्वेन्स प्लस मायनस प्लस, दुसऱ्या रोचा मायनस प्लस मायनस आणि तिसऱ्या रोचा प्लस मायनस प्लस. पहिल्या कॉलमचा प्लस मायनस प्लस, दुसऱ्या कॉलमचा मायनस प्लस मायनस आणि तिसऱ्या कॉलमचा प्लस मायनस प्लस. पहिला रो, तिसरा रो, पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम, या चार रो, दोन रो आणि दोन कॉलम, पहिला तिसरा आणि पहिला कॉलम तिसरा कॉलम, प्लस मायनस प्लस आहे. आणि रो सेकंड आणि कॉलम थर्डचा साइन सिक्वेन्स आहे मायनस प्लस मायनस. ठीक आहे, सो हे साइन सिक्वेन्स जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही कुठल्याही रोनी कुठल्याही कॉलम्स कन्सिडर करून त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ठीक आहे, आता कुठल्याही फर्स्ट रोनी मोस्ट ऑफ आपण करतोय. ठीक आहे, सो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू, थर्ड रोनी सॉल्व्ह करू. ठीक आहे, सो कन्सिडरिंग थर्ड रो. ठीक आहे, थर्ड रो कन्सिडर करून सॉल्व्ह करू. प्लस मायनस प्लस हा साइन सिक्वेन्स त्याचा, मग प्लस इंटू झिरो. ठीक आहे, प्लस इंटू झिरो, झिरो पहिला एलिमेंट. ठीक आहे, हा रो कन्सिडर केला आपण आता. ठीक आहे, हा रो 0 6 मायनस प्लस मायनस प्लस, हा आहे थर्ड रोचा साइन सिक्वेन्स. कोणता रो कन्सिडर करून डिटरमिनंटची व्हॅल्यू काढतोय? थर्ड रो कन्सिडर करू. ठीक आहे, मग 0 प्लस इंटू 0 0. मग 0 कुठे कुठे दिसतोय? थर्ड रो फर्स्ट कॉलम इकडे दिसतोय का? थर्ड रो फर्स्ट कॉलम. सो काय करायचं, बाकीची प्रोसिजर की जो त्या रो आणि कॉलम्स मध्ये तो रो आणि कॉलम्स काय करायचा डिलीट्स. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट -2 4 2 5, -2 4 2 5. ठीक है, देन नेक्स्ट एलिमेंट प्लस इंटू ही साइन मल्टीप्लाई, प्लस इंटू माइनस -6. ठीक है, सो डिलीट दैट रो एंड दैट कॉलम. 6 कुठे कुठे दिसतोय? थर्ड रो सेकंड कॉलम. सो डिलीट. Remaining elements 3 4 1 5, 3 4 1 5. ठीक है, 3 4 1 5. त्यानंतर प्लस इंटू -3, -3. मग पुन्हा हा 3 कुठे कुठे दिसतोय? थर्ड रो थर्ड कॉलम. सो डिलीट थर्ड रो थर्ड कॉलम्स. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ डिटरमिनंट 3 -2 1 2, 3 -2 1 2. ठीक है, चालेल. बाकी सगळी प्रोसिजर त्याच पद्धतीने, फक्त साइन सिक्वेन्स बदलले, बाकीची प्रोसिजर तुम्हाला करता येईल. ठीक आहे, काय करणार मग आपण? नेक्स्ट प्रोसिजर काय? 0. देन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट. -2 इंटू 5 -10, त्यातून -2 इंटू 4 +8, माइनस क्रॉस मल्टीप्लिकेशन से. ठीक है, देन -6. ठीक है, -6. देन या दोन्हीचं क्रॉस मल्टीप्लिकेशन 3 इंटू 5 15, -1 इंटू 4 4, देन -3, देन क्रॉस मल्टीप्लिकेशन 6 -1 इंटू -2 -2. हे क्रॉस मल्टीप्लिकेशनचं माइनस, हे आलेलं माइनस. ठीक है, आता कॅल्क्युलेशन चा पार्ट ब्रॅकेट सॉल्व करायचे. ठीक है, सो 0 -18 ब्रॅकेट सॉल्व करू आपण. -6 15 -4 11, देन -3 ब्रॅकेट 6 इंटू माइनस हे काय होईल? +2, 6 + 2 8. देन 0 इंटू -18 0, -6 इंटू 11 -66, देन माइनस किती येणार? 24. किती येणार? 24. सो किती येणार आहे? -60 -24, दोन्ही माइनस माइनस आहे. सो -90. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट? -90. ठीक आहे, सो या पद्धतीने तुम्ही आता याला पहिला रो कन्सिडर करून, आता तुम्ही 5 क्वेश्चन सॉल्व केले, 5 क्वेश्चन आपण केले. तुम्ही याला पहिला रो कन्सिडर करून सॉल्व केलं तरी व्हॅल्यू तीच येणार
कन्सिडर कुठला करताय त्याच्यानुसार साइन सिक्वेन्स महत्वाचा आहे, बाकीची प्रोसिजर सेम आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा साइन सिक्वेन्स कडे लक्ष द्या. पहिला रो असेल तर प्लस मायनस देन मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस प्लस. हे फर्स्ट रो जो साइन सिक्वेन्स, हे सेकंड रो आणि थर्ड रो जो साइन सिक्वेन्स. देन फर्स्ट कॉलम साइन सिक्वेन्स, सेकंड कॉलम आणि साइन सिक्वेन्स चे थर्ड कॉलम. या पद्धतीने फर्स्ट रो सेकंड रो साइन सिक्वेन्स, थर्ड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. ठीक आहे. हे साइन सिक्वेन्स जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ठीक आहे. सेम ॲज इट इज क्वेश्चन नंबर 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट्स 1 minus 2 0 3 4 2 minus 4 minus 1 5. ठीक आहे. आता आपण इकडे कुठलाही रो आणि कुठल्या कॉलम्स त्याला आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. कुठल्या रो आणि कुठल्या कॉलमनी करायचे. ठीक आहे. आता याला आपण कॉलमनी करू. ठीक आहे. यू हॅव टू सॉल्व दॅट क्वेश्चन बाय युजिंग कॉलम्स. सो यू हॅव टू कन्सिडर द सेकंड कॉलम्स. सेकंड कॉलम कन्सिडर करू आपण. ठीक आहे. हा आहे सेकंड कॉलम. या सेकंड कॉलमला कन्सिडर करून आपण डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड करू. ठीक आहे. मग सेकंड कॉलमचा साइन सिक्वेन्स मायनस प्लस मायनस मायनस प्लस आणि मायनस. ठीक आहे. असं साइन सिक्वेन्स लिहून घ्यायचे. बाकीची प्रोसिजर सेम आहे. पहिले हा आहे मायनस इनटू मायनस, हे मल्टिप्लाय विथ प्रोसिजर. कुठलाही कॉलम साइन सिक्वेन्स दिल्यानंतर प्रोसिजर तीच. हे साइन मल्टिप्लाय विथ एलिमेंट मायनस इनटू मायनस प्लस. सो मायनस टू कुठे कुठे दिसतो. सेकंड कॉलम फर्स्ट रो. सो डिलीट सेकंड कॉलम फर्स्ट रो. रिमेनिंग एलिमेंट्स 3 2 -4 5. ये साइन सिक्वेन्स आते हैं. ये साइन सिक्वेन्स होता है. ठीक है. सो डिलीट सेकंड रो फर्स्ट कॉलम 3 2 -4 5. ठीक है. देन नेक्स्ट प्लस इंटू प्लस 4 प्लस 4. मग 4 पुढे पुढे दिसतोय. सेकंड कॉलम सेकंड रो. सो डिलीट सेकंड कॉलम सेकंड रो. हा सेकंड कॉलम आणि सेकंड रो डिलीट होईल. काय होईल. रिमेनिंग एलिमेंट्स 1 0 -4 5 1 0 -4 5. ठीक है. देन सेम एज इट इज माइनस इंटू माइनस 1. इच प्रोसीजर साइन सिक्वेंस मल्टीप्लाई करून घ्यायचं. माइनस इंटू माइनस 1 प्लस 1. सो माइनस 1 पुढे कुठे दिसतो. सेकंड कॉलम. सो डिलीट सेकंड कॉलम थर्ड रो. रिमेनिंग एलिमेंट्स 1 0 3 1 0 3. ठीक आहे. आणि काय केलं आपण एक्सपांड केलं. कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करू. आता समोरचा आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. सो काय करतो आपण 2 तसंच determinants of order 2 solve करून घेतो by cross multiplication. 3 into 5 15 minus 4 into 2 minus 8. ठीक है. हे माइनस क्रॉस मल्टिप्लिकेशन चे आलेले माइनस प्लस 4 देन क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 5 5 minus 4 into 0 minus 0 then plus 1 then cross multiplication 3 into 2 2 sorry 1 into 2 2 minus 3 into 0 0. ठीक है. मग ब्रॅकेट सॉल्व करून घेतो आपण 2 15 माइनस माइनस प्लस 8 किती येणार माइनस माइनस प्लस. सो 15 प्लस 8 23. ठीक है. देन प्लस 4 5 minus 0 5 प्लस 1 into 2 म्हणजे 1 2 minus 0 2. so into 23 46. ठीक है. प्लस 5 into 4 20 प्लस 1 into 2 सो किती येणार आहे 68. सो व्हाट इज द वैल्यू ऑफ डिटरमिनंट 68. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड करू शकता. क्वेश्चन 6 आणि 7 हे आपण इकडे थर्ड रो इकडे आपण थर्ड रो कन्सिडर केला. इकडे मी सेकंड कॉलम कन्सिडर करून सॉल्व्ह केला. तुम्ही फर्स्ट रो कन्सिडर करून सॉल्व्ह करून बघा. दोन्ही आन्सर मध्ये कुठे फरक नाही पडणार. तुम्ही कुठलाही रो न केले कुठलाही कॉलम न केलं तरी त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू फायनली एकच येणार आहे. फक्त कुठला रो आणि कुठला कॉलम्स कन्सिडर करताय त्याच्यानुसार ते साइन सिक्वेन्स लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. या प्रकारे तुम्ही कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स कन्सिडर करून डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता.
ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन. काही क्वेश्चन दिले तुम्हाला होमवर्कसाठी. क्वेश्चन नंबर 8, 9 आणि 10 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट्स. 3 क्वेश्चन दिले. आता तुम्ही फर्स्ट रो कन्सिडर करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. अदरवाइज यू हॅव टू कन्सिडर एनी रो और एनी कॉलम्स. ठीक आहे, तुम्हाला दोन्ही गोष्टी सॉल्व्ह पहिला रो कन्सिडर करून सुद्धा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता येईल आणि तुम्हाला कुठलाही रो आणि कुठलाही कॉलम्स तुम्हाला वाटत असेल मला सेकंड रो नी करायचंय, थर्ड रो नी फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. सो यू हॅव टू सॉल्व्ह द डिटर्मिनंट्स कन्सिडरिंग एनी रो अँड एनी कॉलम्स. ठीक आहे, सो हे 3 क्वेश्चन ट्राय करा. सेम ॲज इट इज फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट्स. ठीक आहे, सो राईट द क्वेश्चन. काही अडचण असेल, कोणाला काही क्वेश्चन्स कळाले नसेल तर मेसेज करा किंवा कॉल करा.